कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा कॉफी. पण बाबा मला सांगा, तुम्हाला विरोचकाने काही खायला प्यायला दिलं होतं का काल? नाही, विरोचकाने मला काही दिलं नव्हतं. आणि मुळात मी विरोचकाच्या हातून काही घेणंच का? कसले गुंगे होते? नेत्रात सध्या राहू देत हा विषय. बाबा सेफ आहेत, त्यांना काही झालेलं नाही, हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. पण बाबा प्लीज काळजी घेत जा तुम्ही. तुम्हाला खूप अलर्ट राहायला हवं. साहेब, हे सगळं विरोचकानेच घडवलं. विरोचकानेच बाबांना बेशुद्ध केलं आणि मग बाबांचं प्रतिबिंब आपल्याकडे पाठवलं. काय 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 म्हणालीस? प्रतिबिंब? प्रतिबिंब माझं? अरे काय आहे हे सगळं? कोणी मला सांगेल का? ही विरोचकाची नवीन शक्ती आहे बाबा. एखाद्या व्यक्तीचं प्रतिबिंब तयार करण्याची शक्ती. म्हणजे विरोचकांना माझं प्रतिबिंब? हा त्या बोला. बर बर ठीक आहे. हो मी आलेच. आत्या फाल्गुनी त्यांच्या खोलीत आहेत. त्याने काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मी जरा आलेच जाऊ. बाबा, अद्वैत साहेब तुम्हाला सगळं सांगतील. हा साहेब मी आल्याचा काहीतरी महत्वाचं असेल. हा पण जर का विरोचक इथे आला आणि तुम्हाला काही जरी धोका वाटला तर लगेच मला फोन करा. हो. फोन कुठे तुमचा? माझा फोन रूम मध्ये राहिलाय बहुतेक. हरकत नाही, तुम्ही माझा फोन घ्या. आत्यांच्या फोनवर फोन करा. ओके. मी आलेच. पण ऐक, तिथे काही घडलं तर फोन करून कळवशील तू. काय आहे हे सगळं? प्रतिबिंब निर्माण करण्याची शक्ती? प्लीज मला समजावून सांग. प्रतिबिंब तयार करण्याची शक्ती म्हणजे विरोचकाला आपली हुबेहूब प्रतिमा तयार करता येऊ शकते. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की समोर जी व्यक्ती उभी आहे ती आपलीच व्यक्ती आहे, पण कदाचित ते त्या व्यक्तीचं प्रतिबिंब असू शकतं. व्हॉट? सिरियसली? हो. कोण आहे? काको मी आहे. नेत्रा. तुला असं वाटलं होतं ना की तू नेत्राला ज्यूस नेऊन दिलंस? हा, मी नेत्राला ज्यूस दिलंच नव्हतं. मी घरात होतेच नाही. मम्मी कसम. हो माहितीये मला. ते ज्यूस तू दिलं नव्हतंस, ते ज्यूस तुझ्या प्रतिबिंबाने नेऊन दिलं होतं. असंच माझ्या बाबतीतही घडलंय. म्हणजे हिला असं वाटतं की मी तिच्याशी नीट बोलले नाही, पण खरं तर मी तिला भेटलेच नव्हते. बरोबर ना? नेत्रा, आपण काही टेस्ट करून घेऊया. आणि आता सोनोग्राफी केली आहे तर त्याच्यात आपल्याला कळेलच. आणि सिरियस असं काहीच नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. मला सांग नेत्रा, तुझ्या पोटात कधी दुखतं? म्हणजे नाश्त्याच्या आधी किंवा नाश्त्यानंतर, जेवणानंतर, रात्री, अपरात्री, असं काही पॅटर्न आहे का? नाही डॉक्टर, तसं काही नाही आहे. म्हणजे दिवसभरात कधीही दुखतं, पण जेव्हा दुखतं ना तेव्हा खूप जास्त दुखतं. म्हणजे अगदी मरणकळा येतात. ओके. मी दिलेली औषधं रेग्युलर घेताय ना तुम्ही? हो. मला सांग, तुझी धावपळ होतीये का? किंवा रात्रीची झोप मिळत नाहीये? किंवा जेवणाच्या वेळा तुझ्या अनियमित झाल्या आहेत? डॉक्टर, खरं तर तिची धावपळ होतीये अजूनही थोडी, पण जेवण आणि औषधं वेळेवर घेते ती.
नेत्रा, पण तुला रेस्टची खूप गरज आहे. मॅडम, तुझा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की विरोचक ही शक्ती आपल्याकडून गुपितं काढून घेण्यासाठी वापरतोय, पण ती शक्ती तो कशी वापरतोय, काय करतोय हे आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी खूप सावध राहायचंय. पण आपण विरोचकाला कसं थांबवणार? विरोचकाची ही शक्ती इट्स व्हेरी डेंजरस. तन्मय, आजपर्यंत आपण एकत्र लढत आलो आहोत. यापुढेही लढायचं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. बराबरचं पप्पाजी. आपण फाईट करूया. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्यापैकी कोणीही, म्हणजे अगदी मी, नेत्रा, अद्वैत सुद्धा, आपण जर एकमेकांसमोर आलो आणि सरळ मार्गाने किंवा आड मार्गाने काही माहिती विचारायला लागलो, काही गुपित विचारायला लागलो, तर जोपर्यंत समोरची व्यक्ती कोण आहे ह्याची खात्री होत नाही तोपर्यंत काहीही सांगायचं नाही. पण आत्या सासू, मग ओळखायचं कसं? तोच तो प्रश्न आहे. हे खरंच खूप कठीण आहे. जोपर्यंत आपण प्रतिबिंब ओळखू शकत नाही, खरी व्यक्ती ओळखू शकत नाही, तोपर्यंत आपले हात बांधलेले आहेत. आपण काहीही करू शकत नाही. लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधायला हवा. काय झालं डॉक्टर? रिपोर्ट्समध्ये काही? नाही, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आहे, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम वाटत आहे. टेक्निकल प्रॉब्लेम? इंद्राणी ताई, सॉरी, पण एक विचारू, विरोचकाला नेत्राच्या बाळाबद्दल कळलंय ना? म्हणजे नक्की काय झालं भाऊ? विरोचक नेत्राच्या बाळाला काही करणार तर नाही ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.